सैनिकाचा उमेदवार आम्ही असताना साताऱ्यामध्ये उभा केला। त्या सैनिक बोर्डांना मी असं विचारलं की तुम्ही इलेक्शनमध्ये, ते म्हटलं आम्हाला उभंच राहायचं आहे। म्हटलं आम्ही आमचा प्लॅटफॉर्म द्यायला तयार आहोत। ते वंचितच्या वतीने उभे राहिले। उभं राहण्याचं कारण का, तर त्यांचं असं म्हणणं आहे आर्मी ही जी आहे याला कमीत कमी घडवायला 4 वर्ष लागतात आणि जो घडलेला असतो तो 20 वर्ष जोपर्यंत आर्मीमध्ये काम करत नाही तोपर्यंत एक फौज निर्माण होत नाही, अशी परिस्थिती आहे। एक फौज निर्माण होत नाही। आपण असताना बघितलं असेल की 4 वर्षाचं अग्निपथ यांनी असताना सुरुवात केलं की नाही। आता हे जे म्हणतात 4 वर्ष, तो 18 वर्षाचा असताना रिक्रुटमेंट होईल, 22व्या वर्षी त्या ठिकाणी तो रिटायरमेंट होईल, त्याला पेन्शन नाही, काहीच नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। ते म्हटले तिथपर्यंत ठीक आहे, पण उद्या जर आर्मी नसेल आणि दर 4 वर्षांनी येणारी माणसं बदलणार असेल तर सीमेवरती काय घडलं तर लढायला कोण आहे? सीमेवरती काय घडलं तर लढायला कोण आहे? तुमच्याकडेच आर्मी नाही, तुमच्याकडे सैन्य नाही, तर तुम्ही देशाचं संरक्षण करणार कसं?